नमस्कार मित्र. मला किचन मध्ये काम करायला फार आवडतं. त्याचं काही कारण आहेत. ती कारण पण मी हायलाइट केली. हे बघा, हे कारण आहे. हे इकडे बघा, हे काय आहे? किचन ब्रिंग्स फॅमिली टुगेदर. हे दुसरं, मील अँड मेमरीज आर मेड हिअर. आणि द सिक्रेट इन्ग्रेडियंट इज ऑलवेज लव्ह. प्रेमाने तुम्ही करायला पाहिजे. मला ही हौस असल्यामुळे मी काय केलं तुम्हाला माहितीये का, माझ्या स्वतःच्या पद्धतीने ही बघा एक मसाला रॅक पण बनवून टाकली. सगळे बघा जवळपास 8, 8, 2, 16, 8, 24 प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे. फार म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कसुरी मेथी असो का काश्मीरी मिरची असो का, सगळं काही इथे अवेलेबल आहे. आणि आज मी मसाले भात केलेला आहे छानपैकी. तुम्हाला दाखवतो. बघूया आपण आता ते कसा झाला सांगता येत नाही, पण मी छान बनवायचा प्रयत्न केलाय. बघा इकडे आता, हे बघा, हा बघा मसाले भात. हा मी मसाले भात केलेला आहे. मसाले पुलाव म्हणतात ते चालेल, पण मी केलाय मसाले भात. छानपैकी मसाला वापरलेला आहे. हे बघा अतिशय छानपैकी झालेला आहे. एकदम तुम्ही जर बघाल, तांदूळ बघा कसे मस्त मस्त शिजलेले आहेत, मोकळे मोकळे, आणि दिसायला पण किती छान दिसत आहे. आता मी तुम्हाला फोर्कने दाखवतो. हे बघा, जर ते रेसिपीवाले दाखवतात ना, म्हणून मी पण तसं दाखवायचा प्रयत्न करतो. ते फोर्कने दाखवतात. हा बघा, हे इकडे आणा हो. हे बघा, हे बघा कसा मोकळा मोकळा झालेला आहे. बासमती राईस घेतलेला आहे. छानपैकी मसाले भात, एक काश्मीरी मिरची वापरलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, याच्यात चव येण्यासाठी की कुठल्या भाजीत तरंग येण्यासाठी गरम पाणी वापरत पाहिजे. गरम पाण्यासाठी मी आता व्यवस्था केली आहे. बघा, हे आपलं एक हे घेऊन टाकलं, याच्यात गरम पाणी करतो. अशा प्रकारे एन्जॉय करतो. रिटायर झालो म्हणून नाही, आधीपासून मला हाऊस आहे. आणि आता तर आणखी जास्त मी किचन एन्जॉय करतो. बाय, गुड नाईट.